नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राद्वारे एम ए इतिहास भाग 1 सत्र 2 साठी आयोजित केलेल्या या संपर्कसत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या संपर्कसत्रामध्ये आपण राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया 1885 to 1905 या 2 क्रेडिटच्या पेपरबद्दल चर्चा करणार आहोत. हा सेमिस्टर 2 चा पेपर आहे आणि हा 2 क्रेडिटचा आहे. त्यामुळे हा तुम्हाला साधारणपणे एकूण हिची जी परीक्षा असते ती 50 मार्कांची असते. याला लेखी परीक्षेसाठी 40 गुण असतात आणि असाइनमेंटसाठी 10 गुण असतात. राष्ट्रीय ही याची परीक्षा होईल. तर आपण त्याचा आढावा घेऊया. तुम्हाला आठवत असेल तर मागच्या सेमिस्टर 1 ला याच प्रकार हेच नाव असलेला अजून एक पेपर तुम्हाला झालेला आहे 2 क्रेडिटचा. त्याचं नाव होतं राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया आणि मात्र 1857 ते 1885. हा 1858 ते 1885 असा जो विषय होता. तर त्यामध्ये तुम्ही काय केलं होतं की 1858 म्हणजे 1857 जो उठाव होता तो उठाव ब्रिटिशांनी दडपून टाकला आणि तो उठाव दडपल्यानंतर जे भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रीय आंदोलन जे आहे किंवा राष्ट्रीय जागृती जी आहे ती व्हायला लागली. म्हणजे 1857 चा उठाव हा एका टप्प्यावर आपण पाहिला की तो परंपरागत पद्धतीचा होता. म्हणजे सरंजामदार त्याच्यामध्ये सामील झाले होते, सामंत होते, जहागीरदार होते, काही संस्थानाचे राजे होते. हे जुन्या पद्धतीची जी व्यवस्था होती त्यातले लोक होते. म्हणजे सरदार असतील, त्यांचे सेनापती असतील, सैन्यातले लोक असतील. ते त्याच्यामध्ये सामील होते 1857च्या उठावामध्ये. आणि आपण ज्यावेळी 1858 उठाव संपल्यानंतर जी काही नंतरच्या काळात भारतात राष्ट्रीय जागृती झाली, राष्ट्रवादाची वाढ झाली, त्याच्यामध्ये आपण बघतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपल्याला ब्रिटिशांनी जे भारतात आधुनिक शिक्षण आणलं, तर त्या आधुनिक शिक्षणातून शिक्षित झालेले नवमध्यमवर्गीय जे आहेत ते आपल्याला मध्यमवर्गीय जे आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. ज्यांना इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे, जे डॉक्टर, वकील, जज किंवा काय म्हणता येईल त्याला क्लर्क, ऑफिसेसमध्ये क्लर्क किंवा प्रशासकीय सेवा अशा नोकऱ्या करणारे लोक होते. ज्यांना या ब्रिटिश शासनाने जी नवी व्यवस्था उभी केली त्याच्यामध्ये त्यांना रोजगार देखील मिळालेला होता. अशी ही लोक होती ज्यांनी या स्वातंत्र्य राष्ट्रवादाचा विकास जो आहे त्याच्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती किंवा त्यांच्यामध्ये तो राष्ट्रवादाचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. तर तो आपण अभ्यासला आणि 1885 पर्यंत अभ्यासला. 1885 मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि राष्ट्रीय सभा म्हणजे त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस आपण म्हणतो. तर त्या काँग्रेसची स्थापना झाली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून हा जो राष्ट्रवाद जो आहे राष्ट्रवादाचा प्रसार जो आहे तो बऱ्यापैकी लोकांच्या मध्ये होऊ लागला. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की या काळामध्ये मॉडरेट्सच्या संदर्भात म्हणजे जे त्याला आपण म्हणू मवाळपंथीय आणि जहालपंथी असे त्यांचे 2 गट होते आणि सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अर्ज विनंत्या याच्या पद्धतीने सगळं मार्गदर्शन हे आपल्या मागण्या ज्या आहेत त्या ब्रिटिशांसमोर केलेल्या होत्या. आता हे कालच्या लेक्चरला आपण ज्यावेळी नॅशनल मुवमेंट इन इंडिया हा पेपर अभ्यासला होता तर त्याच्यामध्ये देखील आपण या गोष्टींची चर्चा केलेली होती. त्यामुळे आजच्या पेपरमध्ये मुद्दे आणि कालच्या पेपरमधले मुद्दे हे खूप ओव्हरलॅप होणार आहेत. तर त्यामुळं आपण त्याचा एक धावता आढावा घेऊया त्या सिलेबसचा आणि थोडी चर्चा करू
आणि त्याच्यानंतर काय करूया की मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र हा एक पेपर जो तुमचा आहे त्याच्याबद्दलची पण आपण आज चर्चा करूया, जेणेकरून तुमचा जो मागे राहिलेला एक संपर्क सत्र होतं तो देखील आपल्याला यावेळीमध्ये पूर्ण करता येईल. ठीक आहे. तर आपण सुरू करूया आजचा सिलेबस बघायला. द राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया 1885 टू 1905. म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय 1885 ते 1905. तर याच्या कोर्सचा आउटकम काय, म्हणजे याच्यातून तुम्ही काय शिकणार आहात? तर नो द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मॉडरेट्स अँड एक्स्ट्रीमिस्ट. म्हणजे मवाळवादी आणि जहालवादी यांचं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा राष्ट्रवादाच्या उदयामध्ये नेमकं काय योगदान होतं ते आपल्याला बघायचं. त्यानंतर आहे इव्हॅल्युएट द वर्क ऑफ द मॉडरेट्स अँड द एक्स्ट्रीमिस्ट. म्हणजे जे मवाळवादी आणि जहालवादी होते, तर त्यांनी केलेल्या कामाचं तुम्हाला एक साधारणपणे मूल्यमापन करता येईल, त्याचं योगदान तुम्हाला समजून घेता येईल. ठीक आहे, अशी ही त्यांची कोर्सची उद्दिष्ट आहे, कोर्स आउटकम आहे. आता त्याच्यातला पहिला मुद्दा आहे तो, पहिलं घटक जो आहे तो अर्ली नॅशनलिझम असा आहे. अर्ली नॅशनलिझम म्हणजे आधीचा राष्ट्रवाद म्हणा किंवा राष्ट्रवादाची सुरुवात जी झाली की नाही त्यावेळेचा राष्ट्रवाद म्हणा, तर ते आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आता ज्यावेळी आपण काल चर्चा केली होती, तर त्यावेळी आपण बोललो होतो की पहिल्यांदा काय झालं की कुठल्या लोकांना या राष्ट्रीय जागृती कुणामध्ये झाली, हा, तर त्याच्या संदर्भात आपण बोललोय की नव्यानं जे शिक्षण घेतलं होतं ज्यांनी, आधुनिक पद्धतीचं वसाहती व्यवस्थेमध्ये आलेलं शिक्षण घेतलं होतं, तर अशा लोकांमध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय जागृती झाली. आणि त्यांना मग जाणवलं काय, ते काय बघतायत की इंग्लंडमध्ये इंग्रज शासन करतात. हां. आणि मग तिथं एक त्यांची पार्लमेंट आहे. हां. तिथं लोक निवडून जातात. त्यांचे निवडणुका होतात. मग त्या लोकांच्या सहमतीनं तिथली सरकार चालते. जरी तिथं राजा किंवा राणी इंग्लंडमध्ये असली, तरी सत्ता ही लोकांच्या हातामध्ये आहे. हां. त्यासोबतच इंग्लंड काय करतं, की आपल्या देशाची संपत्ती वाढावी म्हणून वेगवेगळ्या देशांशी व्यापार करते. हां, त्या व्यापारामध्ये नफा मिळेल अशा पद्धतीने ते व्यापार करतोय. या सगळ्या गोष्टी अ, त्यांनी पाहिलेल्या होत्या. तसंच इंग्लंडची होणारी भरभराट देखील या नव्याने शिकलेल्या लोकांच्या, म्हणजे त्यांनी जे काही अभ्यास केला होता त्याच्या शाळेच्या, कॉलेजच्या ह्याच्यामध्ये, तर त्याच्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की त्यांना त्या गोष्टींचं ज्ञान होत होतं. आता 1857चं आपण म्हणतो की नाही, 1857 1858, की हे जे वर्ष आहे हे आणखी एका गोष्टीचं, म्हणजे 1857च्या उठावाच्या दृष्टीने महत्वाचं आहेच, पण त्यासोबतच अं, भारतामध्ये ज्या पहिली विद्यापीठं जी आहेत, म्हणजे मुंबई विद्यापीठ, त्याच्यानंतर कोलकाता मधलं विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ, ही तीन जी विद्यापीठ आहेत, जी भारतातली पहिली विद्यापीठे होती आधुनिक काळातली, तर त्या विद्यापीठांची स्थापना या वर्षामध्ये झालेली आपल्याला दिसते. आणि ही स्थापना झाल्यामुळे काय झालं की उच्च शिक्षण जे आहे, त्याच्या आधी कॉलेजेस वगैरे होते, पण त्याच्या विद्यापीठं नव्हती. तर उच्च शिक्षण जे आहे ते भारतामध्ये पुन्हा उपलब्ध झालेलं आपल्याला दिसतं. ब्रिटिशांनी ते उपलब्ध करून दिलं. आता ही विद्यापीठांचं ज्यावेळी तुम्ही येता, विद्यापीठांच्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये येता, त्यावेळी तुम्ही मग वेगवेगळ्या त्यांच्या सिलेबसला असलेला वेगवेगळ्या देशांचा इतिहास अभ्यासता. तिथल्या राजकीय जागृतीच्या संदर्भात त्यातलं राजकारण, राजकीय इतिहास अभ्यासता किंवा घटनात्मक इतिहास, म्हणजे इंग्लंडचा इतिहास ज्यावेळी आपण अभ्यासतो त्यावेळी आपल्याला घटनात्मकरित्या इंग्लंड मधली व्यवस्था कशी निर्माण झाली याचा अभ्यास करावा लागतो. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या
लोकांना करावा लागला. आणि त्यातून त्यांचं युरोपबद्दलचं, इंग्लंडबद्दलचं ज्ञान जे आहे, ते त्यांना दिसतं. युरोपनं प्रबोधन काळानंतर जी काही प्रगती केलेली होती, ती मग राजकीय प्रगती असेल किंवा सामाजिक असेल किंवा त्याला आपण म्हणू आर्थिक असेल, ठीक आहे? किंवा तंत्रज्ञानात्मक असेल, तर ते त्यांच्यासमोर होतं. म्हणजे 1858ला 1757ला ज्यावेळी प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये भारताचा मोठा भूभाग हा दिवाणी अधिकार त्याचे आले, म्हणजे बंगाल प्रांताचे आले. त्याच वेळी युरोपमध्ये आपल्याला दिसतं की जेम्स वॅट जो आहे त्यानं वाफेवरचं इंजिन बनवलं. आता वाफेचं इंजिन बनवल्यामुळे काय झालं, की वाफेच्या इंजिनचा वापर करून त्याच्यापासून अं, सूत कताई जी आहे, म्हणजे कापड बनवणं किंवा दोरा बनवणं, सूत कातणं, या सगळ्या गोष्टींची प्रोसेस जी आहे ती खूप फास्ट व्हायला लागली. त्यामुळे भारतातनं आता त्यांना आधी भारतातनं कापडाची निर्यात व्हायची. आता त्यांना फक्त भारतातनं काय हवंय, तर कच्चा माल हवाय, कापूस हवाय. तर त्यासाठी मग त्यावेळी या बंगालची जी वसाहत होती, बंगालचं जे त्यांचं राज्य होतं, त्याचा त्यांना खूप उपयोग झाला. म्हणजे आपल्याला नेहमी काय वाटतं, आपण जे भारताचा इतिहास अभ्यासतो, त्यावेळी आपल्या डोक्यात कसं असतं, की इंग्रज भारतात आले, मसाल्यासाठी इंग्रज भारतात आले आणि इथले सत्ताधीश होऊन बसले. म्हणजे हातात तराजू घेऊन आले आणि इथलं बंदुकीच्या जोरावर इथली सत्ता त्यांनी काबीज केली. हे या पद्धतीची वाक्य आपण ऐकत असतो. पण ब्रिटिश भारतामध्ये आले, त्यावेळी ते व्यापारासाठी आले. मान्य आहे, मिरी वगैरे हे ज्या वस्तूंचे व्यापार आहे त्यासाठी. पण त्यांची त्यावेळीची प्राथमिक गरज ही या मसाल्याचे पदार्थ किंवा रेशमी वस्त्र असतील, तलम वस्त्र असतील किंवा कापड जे आहे ते त्यांचं त्यावेळची प्राथमिक व्यापारासाठी आवश्यक वस्तू होत्या. पण ज्यावेळी भारतामध्ये ब्रिटिशांनी आपली वसाहत पक्की केली, स्थापन केली, आपलं त्यांचं राज्य त्याच्यातला काही प्रदेश त्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी मात्र त्यांच्या व्यापारातल्या वस्तू ज्या आहेत त्याच राहिल्या नाहीत. त्याच्यामध्ये काय झालं, की युरोपमध्ये त्यावेळी औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांतीमुळं युरोपला आता तयार कापडाऐवजी कच्चा माल जो आहे त्याची आवश्यकता पडायला लागली. म्हणजे कापसाची आवश्यकता पडायला लागली. ज्यूट नावाचं जे उत्पादन आहे. ज्यूट म्हणजे ज्यूटचं एक झाड असतं. त्याला आपण ताग म्हणतो. तागाचं जी झाडं असतात, रोपं असतात बेसिकली, तर त्याची शेती केली जाते आणि त्याच्यातून दोरा काढला जातो. आणि त्याची पण अ, अ, कपडे बनवले जायचे, कापड बनवलं जायचं. तर हे ज्यूटचा वापर त्याच्यात केला जायचा. तर अशा अशा पद्धतीचा कच्चा माल जो आहे त्याची आवश्यकता इंग्लंडला भासू लागली. आणि इंग्लंडनं काय केलं, की म्हणजे हे युरोपियन ईस्ट इंडिया कंपनी जी होती, त्यांना बंगालमधले जे दिवाणी अधिकार मिळाले होते, त्याच्यातनं येणारं उत्पन्न जे आहे, ज्यांनी कायमधारा व्यवस्था लावलेली होती. तर त्याच्यातलं जे येणारं उत्पन्न आहे, त्याचा वापर करून ते ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांचा पगार द्यायचे. अधिक तिथनं जे उत्पन्न मिळायचं त्याचा वापर करून ते तिथनं कच्चा माल खरेदी करायचे. ह्या कापूस असेल, ज्यूट असेल किंवा व्यापारासाठी इतर लागणाऱ्या वस्तू असतील, ते तिथून खरेदी करायचे. आणि हा माल उचलून ते नेऊन ते इंग्लंडमध्ये विकायचे, युरोपात विकायचे, इंग्लंडमध्ये विकायचे. आणि त्यात जो नफा मिळेल, त्यातनं ते काय करायचे, की तिथनं तयार झालेलं कापड असेल किंवा दुसऱ्या वस्तू असतील, तर ते तिथे युरोपमध्ये खरेदी करायचे. युरोप आणि इंग्लंडमधनं खरेदी करायचे. आणि त्या वस्तू भारतात आणून विकायचे. म्हणजे काय व्हायचं, भारतीयांकडनं शेतसारा म्हणून घेतलेला पैसा ही कंपनी चालवायला वापरायचा. परत त्या पैशातून कच्चा माल खरेदी करायचा. तो कच्चा माल नेऊन इंग्लंडमध्ये विकायचा. त्याच्यातनं नफा कमवायचा. त्या नफ्यातनं पुन्हा अ, अ, हे पक्का तयार झालेला माल खरेदी करायचा. तो परत भारतात आणून विकायचा आणि त्याच्यावरनं परत नफा कमवायचा. असं 2-3 ठिकाणी त्यांना हा नफा जो आहे तो मिळत होता. आणि भारतातल्या शेतसाऱ्यातनं मिळतंय म्हणजे याच्यात ते मुळात भारतासाठी वापरायला हवा असलेला पैसा होता. म्हणजे भारतातनं समजा तुम्ही टॅक्स घेत असाल, कर घेत असाल,
तर तो भारतातल्या लोकांसाठी किंवा भारतातल्या जे आता आपण म्हणतो की नाही, आमच्या करातून घेतलेला पैसा आहे, तो आमच्यासाठी रस्ते बांधणीसाठी वापरायला हवा, आमच्यासाठी शाळा, कॉलेज चालवण्यासाठी वापरायला हवा. हां, असं आपण म्हणतो की नाही. तर तशा पद्धतीचा त्याचा वापर न होता, तो इंग्लंडच्या हितासाठी वापरला गेला. हां, तर ही याच्यातनं जी काही मांडणी, ही जी जाणीवा ज्या आहेत, हे असं पद्धतीने घडतं, याच्याबद्दलची माहिती जी आहे, याच्याबद्दलची समज जी आहे, ती भारतीय लोकांना येऊ लागली. आणि त्यातून काय झालं, तर त्यातून असं आपण बघतोय, की भारतामध्ये दादाभाई नौरोजी सारखे जे लोक आहेत, हां, यांनी अ, धननिस्सारणाचा सिद्धांत जो आहे, तो मांडलेला आपल्याला दिसतो. तर आपण ड्रेन ऑफ वेल्थ थिअरी असं इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि त्याच्यातून म्हणजे ही जाणीव म्हणजे आमच्या देशाचं हे शोषण करतायत. ही जाणीव त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्यावर महत्त्वाचं काम संशोधन जे झालेलं आहे, ते अ, बिपिन चंद्र नावाचे जे इतिहासकार आहेत, त्यांनी केलेलं होतं. इकॉनॉमिक नॅशनलिझम इंडिया म्हणजे त्याच्या संदर्भात त्यांचं संशोधन आहे. म्हणजे भारतातलं आर्थिक राष्ट्रवादाचा कसा विकास झाला त्याबद्दल ते बोलतात. हां, तुम्ही कधी पण ज्यावेळी आत्तापर्यंत शाळेमध्ये देखील तुम्ही ज्यावेळी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास अभ्यासलेला असाल, त्यावेळी तुम्ही पुढून ये पप्पाने ह्याला आली ती आपल्याला चल काँग्रेसचे तिथं आहे ती बाहेर सुमन भिसे सकाळी तर बाटली ह्याच्यात बघायला आली नाही तुला तू रडायला लागला डबल घरी घालवलं तुला मी डबा भरताना सांगितलं बाळा बाटली तर आपण बघतो की ज्यावेळी आपण शाळेमध्ये म्हणजे राष्ट्रवादी चळवळीचा किंवा भारतीय स्वातंत्र्य इतिहास अभ्यासतो, त्यावेळी आपण पाहतो की अ, आपण पहिल्यांदा 1857चा उठावाबद्दल बोलतो. त्याच्यानंतर 1858ला तो दडपून टाकला याच्याबद्दल बोलतो. मग राणीचा जाहीरनामा येतो. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण लगेच काय अभ्यासतो? त्यानंतर आपण अभ्यासतो की दादाभाई नौरोजी यांचा आर्थिक विस्तारणाचा सिद्धांत. त्याच्याबद्दल आपण वाचतो. आणि मग हळू काँग्रेसची स्थापना झाली त्याच्याबद्दल आपल्याला कळतं. तर हा आर्थिक राष्ट्रवाद जो आहे, तो याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्याच्यामध्ये ठरलेली आहे. कारण बघा, की आपण सगळे भारतीय आहोत. आपण काय सगळेजण खरं एक भाषा बोलत नाही. हं. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या कल्चर आहे, आपल्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. खूप लोकांच्या म्हणून तर आपण ते नंतरच्या काळात आपण म्हणतो ना, नंतरच्या काळात ज्यावेळी काँग्रेसनं हे सगळं भारतीय राष्ट्रवाद जो लोक जे आहेत ते म्हणजे राष्ट्रवादाचा उदय ज्यावेळी झाला, नंतरच्या काळात जो तो विकसित होत गेला राष्ट्रवाद, त्यावेळी आपण अ, अनेक विविधतेत एकता हे तत्व आपण त्याच्यामध्ये मानलं, की आपण जी हे करतो की नाही शपथ घेतो. शाळेमध्ये आपल्याला प्रतिज्ञा होती. त्याच्यामध्ये पण आपण म्हटले, की विविध परंपरेने नटलेले असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. तर ती जी गोष्ट आहे, ही राष्ट्रवादामध्ये हळू विकसित झाली. पण त्याच्यातला सगळ्यात पहिला जो मुद्दा होता, तो आर्थिक शोषणाचा होता, की आमचं आर्थिक शोषण होतं. हां, ही कायमधारा व्यवस्था जी बंगालमध्ये लागू केली होती, त्याच्यातनं जे काही इथल्या पारंपरिक पद्धतीची जी शेती व्यवस्था होती, त्याच्यामध्ये प्रचंड मोठे बदल घडून आले. हां, म्हणजे काय झालं, जमिनीची मालकी मोठ्या जमीनदारांना मिळाली. जमिनीचं जमिनीवरचे जे शेतकरी आहेत, त्यांच्यातले अनेक जण ही कुळं होऊन बसली फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर जास्त उत्पन्न मिळेल अशी पिकं लावली गेली. म्हणजे खाद्यान्नाची पिकांच्या ऐवजी नगदी पिकं लावली गेली. आता नगदी पिकं कुठली? तर कापूस, ज्यूट हे जे किंवा नीळ इंडिगो ज्याला म्हणतो आपण हे. तर ही जी पिकं आहेत, याचा उपयोग भारतामध्ये होणार नव्हता किंवा भारतातल्या लोकांच्या आवश्यकतेनुसार ती लावलेली नव्हती. तर इंग्लंडमध्ये जे कारखाने आहेत, त्यांना कशा पद्धतीचं उत्पादन हवंय, तर त्यानुसार त्याचं उत्पादन घेतलं जायचं.
त्याच्यामुळे काय झालं, की भारतामध्ये अन्नधान्याचं क्षेत्र घटलं. हां, म्हणजे तुम्हाला आठवतच म्हणजे तुम्हाला पण असं कधी उदाहरण पाहिलं असेल, की एकदमच ऊसाची लागवड खूप झाली, की ज्वारी, गहू यांचं उत्पादन घटतं आणि ते उत्पादन घटलं, की त्यांचा भाव वाढत जातो. हां, असं बऱ्याचदा होत असतं. तर तो प्रकार जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्यावेळी बंगालमध्ये झाला आणि त्याच्यानंतर बंगालमध्ये इतका मोठा दुष्काळ पडला. हां, दुष्काळ म्हणजे पाऊस झाला नाही म्हणून दुष्काळ हा एक गोष्ट झाली. पण या पद्धतीनं अन्नधान्याचं उत्पादन झालेलं नाहीये. मोठ्या संख्येने लोकांना अन्नधान्य उत्पन्न झालं नाही. त्यामुळे त्याचे भाव वाढले. त्यामुळे मोठ्या संख्येने जे गरीब लोक आहेत, त्यांना ते खाण्यासाठी पण उपलब्ध होत नाही. तर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे बंगालमधले जवळपास 1/3 लोकसंख्या जी आहे, ती उपासमारीनं मृत्युमुखी पडली. हां. आणि तुम्हाला माहीत असेल, की याच काळामध्ये आपण बघतोय, की 1873 73च बहुतेक 73 ते 75 असं काहीतरी आहे. तर त्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, की त्यावेळी दख्खन दंगे झाले होते. दख्खन दंगे म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी अ, हल्ले करायला, हिंसक कारवाया सुरू केलेल्या होत्या ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आणि इथल्या जे सावकार होते, तर त्यांच्या विरोधात. ठीक आहे. तर ते जे घडत होतं, तर त्याच्या मागे देखील हे कृषी व्यवस्थेतले जे संकट निर्माण झालं होतं या वसाहती सत्तेच्या धोरणामुळे, तर त्याच्यामुळे ते झालेलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा हे का निर्माण होतं? कारण भारतातली संपत्ती जी आहे, ती ब्रिटिश वेगवेगळ्या पद्धतीनं ओरबाडून हे इंग्लंडला घेऊन जात आहेत. ईस्ट इंडिया कंपनी ती इंग्लंडला घेऊन जात होती आणि त्यातनंही भारताची अशी सगळी अवस्था झालेली होती. भारत अत्यंत गरीब झालेला होता. ड्रेन ऑफ वेल्थ अँड पॉवर्टी इन इंडिया असं ते पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव त्या पद्धतीने आहे, पण आपण बघू परत. ठीक आहे. तर ड्रेन ऑफ त्याच्यात असं 2-3 गोष्टींचा उल्लेख येतो. तुम्हाला संकल्पनात्मक सांगतो. ड्रेन ऑफ वेल्थ म्हणजे संपत्ती निस्सारणाचा सिद्धांत आणि दुसरं एक येतं त्याला म्हणतो आपण डिइंडस्ट्रियलायझेशन. डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे डी इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय? तर औद्योगिकीकरण, कारखाने उभे राहणं, कारखाने स्थापन करणं, हां. आणि त्याच्यातनं मग अनेक कारखाने होणार. त्याला आवश्यक असलेली बाजारपेठ उभी राहणार. त्याच्यासाठी कच्चा माल वगैरे ते येणार वगैरे. हे जे सगळं आहे ते औद्योगिकीकरण असं म्हणतो. आपल्या सरकारनं औद्योगिकीकरणाच्या अ, धोरणास धोरण राबवलं. म्हणजे काय करतं सरकार मग? मग पहिल्यांदा काय करतं, की एम-आय-डी-सी स्थापन करतं. एम-आय-डी-सी साठी जमीन अ, अधिग्रहण करतं आणि मग त्या जमिनीवर ती जमीन जी आहे ती भाडेतत्त्वानं किंवा स्वस्तामध्ये कारखानदारांना विकतं आणि मग ते कारखानदार तिथे कारखाने उभे करतात. मग सरकार तिथं काय करतं बऱ्याचदा त्यांना सवलती देतं. काही वेळा करामध्ये सवलती देतं. काही वेळा जकातीमध्ये सवलत देतं आणि मग ते कारखाने कसे वाढतील, सुरळीत चालतील याच्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. तर याला आपण आजच्या भाषेत औद्योगिकीकरण म्हणतो. आणि औद्योगिकीकरण आधीपासून अशा पद्धतीचं होतं. पण भारतामध्ये ब्रिटिशांनी काय केलं, की इथले जे पारंपरिक उद्योग आहेत, ते कसे बंद पडतील त्याच्याकडं पाहिलं. म्हणजे इथला जो उत्पन्न होणारा कापड होतं, तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला. तो जर समजा निर्यात करायचा असेल, तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला. हां. त्याच्यानंतर इथल्या जे अ, शेतकरी किंवा हे कारागीर होते त्यांच्यावर कर लादले. तर यामुळे काय झालं, की या लोकांना मिळणारं उत्पन्न जे आहे, त्यांचा जो व्यवसाय आहे, तो त्यांना परवडत नाही असा झाला. हां. तर तशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत, त्या या इंग्रजांनी राबवल्या आणि मग इथल्या बाजारासाठी किंवा इथली जी उत्पादन व्यवस्था होती, त्या उत्पादन व्यवस्थेसाठी ज्या पद्धतीची उत्पादनं आवश्यक होती, कृषीतनं असतील जी उत्पादनं, तर ती उत्पादित न करता, ती तयार न करता, निर्माण होतील असं न बघता,
इंग्लंडमधल्या कारखान्यामध्ये जी उत्पादनं आवश्यक होती, ती कशी निर्माण होतील, कच्चा माल कसा निर्माण होईल, याकडे ब्रिटिशांनी जास्त लक्ष दिलं आणि जाणून-बुजून धोरणात्मक धोरण राबवून भारतीय उद्योगाचं खच्चीकरण करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला. आणि यातून काय झालं, की भारतामधले जे पारंपरिक उद्योग आहेत, म्हणजे भारतामधले कुठले उद्योग होते पारंपरिक, तर कापडाचा उद्योग हा भारतातला सगळ्यात मोठा उद्योग होता आणि याच्यामध्ये अनेक जाती ज्या आहेत, त्या याच्या कापडाच्या उद्योगामध्ये अ, जुळलेल्या होत्या, जोडलेल्या होत्या त्याच्याशी. हां, म्हणजे अ, काप म्हणजे बघा, पहिला कापसाचं उत्पादन करणं, कापूस विकणं, म्हणजे विकलं, ते बाजारात गेलं, तिथं व्यापारी आला. त्याच्यानंतर कापूस विकल्यानंतर तो पिंजणं, हां, तर पिंजणाऱ्या जाती आल्या, कापूस पिंजणाऱ्या. त्याच्यानंतर तो पिंजलेला कापूस आहे, त्याच्यापासून दोरखंड बनवणं, दोरा बनवणं. तर त्याच्यामध्ये एक ते कुठलीतरी कास्ट त्याच्यामध्ये येणार, हां, किंवा अनेक लोक येणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तो कापूस झाला, तर तो विणणं आलं. म्हणजे त्याचं कापड बनवायचं असतं, कापसापासून जो काही दोरा आला, त्याच्यापासून विणण म्हणजे विणकर जाती त्याच्यामध्ये आल्या. आणि मग त्याच्यानंतर तो विणलेला कापड जो आहे, हां, तो धुण्याचं काम एक असतं. हां, मग त्याच्यामध्ये ते कापड जे नवीन तयार झालेलं कापड आहे ते धुणारे, ते व्यावसायिक जाती आल्या. त्याच्यानंतर तो कापड धुतलेला आहे त्याला चमकवण्यासाठी, त्याला ब्राईटनेस आणण्यासाठी किंवा त्याला कलर करण्यासाठी रंग देणाऱ्या जाती आल्या. हं. आणि त्याच्यानंतर परत त्यासोबतच अ, या ज्या रंगवल्यानंतर परत त्याला धुणं किंवा त्याला व्यवस्थित घडी घालणं, हां, यासाठी काही व्यावसायिक जाती होत्या. आणि मग शेवटी तो बाजारात जायचा. तर अशी अनेक टप्प्यांवर एकाच उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक समूह जे आहेत, समुदाय जे आहेत, ते जोडलेले होते. आता हाच जर व्यवसाय समजा बंद पडला, बुडाला, परवडेनासा झाला, की मग इतके सगळे लोकही त्याचा व्यवसाय जाणार, त्यांचा रोजगार जाणार, म्हणजे पर्यायाने ते गरिबीत, उपासमारीत ढकलले जाणार. हां, म्हणजे या विऔद्योगिकरण किंवा अनौद्योगिकरण आपण त्याला शब्द वापरतो. अनौद्योगिकरण किंवा विऔद्योगिकरण. त्याला आपण इंग्लिशमध्ये इंडस्ट्रियलायझेशन असं म्हणतो. तर त्या इंडस्ट्रियलायझेशनच्या प्रोसेसमध्ये अशा पद्धतीने भारतात बेरोजगारी पण वाढत होती. पारंपरिक व्यवसाय नष्ट होते. अनेक समुदायांचं व्यवसाय हे हिसकावून घेतले जात होते आणि याच्यातून भारतामध्ये गरिबी मोठ्या प्रमाणात वाढलेली होती. तर या गोष्टी ज्या आहेत त्या या नव्यानं शिक्षित झालेल्या मध्यम वर्गाच्या लक्षात येत होत्या आणि त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आणि यातून मग हे लोक संघटित झाले, ज्याच्यामध्ये आपण काल ज्या पद्धतीने चर्चा केली, की वृत्तपत्र असतील, रेल्वेचं जाळं असेल, यातनं आणि त्यांना त्यासाठी संपर्कासाठी जी इंग्लिश भाषा नवीन आलेली होती. तर त्याच्या माध्यमातनं यांचा संपर्क लोकांचा वाढला होता. छपाई कलेच्या तंत्रज्ञानामुळं त्याच्यात आणखी भर पडली, की यामुळे विचारांची देवाण-घेवाण जी आहे ती लोकांच्या मध्ये व्हायला सुरुवात झाली आणि याच्यातून आपल्याला भारतीय राष्ट्रवादाचा विकास जो आहे तो अ, होत गेला, असं आपल्याला दिसतं. आता याच्यामध्ये मग पहिला जो टप्पा होता राष्ट्रवादाच्या उदयामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं, की मॉडरेट जे आहेत, म्हणजे ब्रिटिश सरकार हे कायद्यानं चालणारं सरकार होतं. त्यामुळं ब्रिटिशांच्या समोर आपण अर्ज विनंत्या याच्या माध्यमातून त्यांना निवेदनं दिली, की त्याच्यावर ते काहीतरी ऍक्शन घेतील. त्यांच्या सद्सद विवेकबुद्धीला जागून आणि त्यातून मग आपल्याला बराचशी सुधारणा मिळतील आणि आपण या साम्राज्याअंतर्गत, ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत आपण आपलं स्वतःच्या देशाचं राज्यकारभार करू शकू, असं काहींना, या लोकांना वाटत होतं. त्यामुळं या माध्यमातून म्हणजे अर्ज विनंत्या देणं, मेमोरंडम देणं, काही सही करून देणं, तर या गोष्टी ते करत होतात. हा, पूजा बोला. पूजा हंसलकर बोला. हसनलकर, हात वर केलाय तुम्ही. तुम्हाला काही सांगायचं आहे का?
तर या पद्धतीनं आपण बघतोय की ते काम करायचे. आणि मग सुरुवातीच्या काळात जो पहिल्यांदा ब्रिटिशांशी याबद्दल बोलणं किंवा या अशा भारतीयांच्या मागण्या आहेत, त्या ब्रिटिशांना कळवणं, हां, त्यांच्याबरोबर ब्रिटिशांच्यामध्ये जो काही चांगुलपणा असेल किंवा कायद्याने राज्य म्हणून चालवायचं म्हणून जे काही त्याच्यातल्या गोष्टी असतील, त्याचा वापर करून तो वापर भारतीयांच्या हितसंबंधासाठी करण्याचा मोठं योगदान जे आहे ते या मॉडरेट्सनी दिलेलं आहे. हां, म्हणजे मॉडरेट्सनी दुष्काळ वगैरे पडले तर त्याच्याबद्दल निवेदनं दिली. त्या दुष्काळाला प्रतिबंध करणं, तिथं ज्या काही योजना राबवण्याची आवश्यकता आहे, रिलीफ योजना, हां, म्हणजे दुष्काळातल्या लोकांना मदत व्हावी म्हणून ज्या काही योजना राबवायला हव्यात, तर अशा सगळ्या योजनांच्या संदर्भात पाठपुरावा करणं, या सगळ्या गोष्टी या मॉडरेट्सनी केलेल्या होत्या. मवाळवादी लोकांनी केलेल्या होत्या. तर ते त्यांचं एक महत्वाचं काम होतं आणि स्वातंत्र्य आंदोलनाची पहिला टप्पा जो आहे, स्वातंत्र्य आंदोलनाचा पहिला टप्पा त्याची सुरुवात जी आहे त्याच्यामध्ये त्यांना या पद्धतीचं आंदोलन याची आरंभच जो आहे तो मुळात या मॉडरेट्सच्या माध्यमातून झाला. तर त्यांची सुरुवातीच्या काळात काही मर्यादित हे असतील, ब्रिटिशांनी त्यांना रिस्पॉन्स कमी दिला असेल. पण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे ते महत्वाचं होतं. हां, तर त्याचा आपल्याला अभ्यास याच्यातनं हे करायचा आहे. आणि तिसरा आहे तो हिंदू रिवायवलिझम. म्हणजे आता याच्यात काय की याच काळामध्ये प्रबोधन चळवळ जोरात होती आणि धर्म किंवा आपली व्यवस्था याच्याकडं एका नव्या पद्धतीनं पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो भारतीयामध्ये निर्माण झाला. आणि याच्यातून आपण बघतोय की अनेक सुधारणावादी अ, संप्रदाय संप्रदाय म्हणू किंवा पंथ म्हणू किंवा गट म्हणू, ग्रुप्स म्हणू, तर ते निर्माण झाले होते. म्हणजे उदाहरणार्थ राजा राममोहन रॉय यांनी समाज सुधारणा हे केलं. तर तशाच पद्धतीच्या काही समाज सुधारणा करणाऱ्या आणि काही जणांना असं वाटत होतं, की आपल्याच धर्मातल्या ज्या जुन्या काळातल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या समोर आणायच्या आणि त्याच्यातून समाजात सुधारणा करता येईल असे वाटणारे काही गट होते. म्हणजे आर्य समाज असेल किंवा प्रार्थना समाज असेल तर असे. आणि त्यासोबतच हिंदू महासभा जी आहे, असे काही गट होते. तर या या संघटनांच्या माध्यमातून एक हिंदू पुनर्जागरण जे आहे, ते भारतामध्ये झालेलं होतं. त्याचा एक आढावा आपल्याला या याच्यातून घ्यायचा आहे. चला, या पहिल्या घटकाबद्दल कुणाला काही शंका आहे? काही शंका आहे का कुणाला पहिल्या घटकाबद्दल? सांगा बरं. तुम्ही तोपर्यंत एखादं शंका वगैरे विचारा मी थोडं 10 सेकंदाचा ब्रेक देतो. 10 ते 15 सेकंद. छान.
तर काही शंका आहे? काही शंका असेल तर सांगा. म्हणजे मला पुढं जाता येईल. काही म्हणजे तुम्हाला काही वाटत असेल सांगा. तुमचं मत सांगा याच्यावर. ठीक आहे मग. नेक्स्ट घेऊया आपण. पुढचा जो घटक आहे तो आहे एक्स्ट्रीमिस्ट, द एक्स्ट्रीमिस्ट. आता द एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जे जहालवादी होते, तर त्यांच्याबद्दल आपण कालच्या याच्यामध्ये पण बराच वेळ चर्चा केलेली होती. तर एक्स्ट्रीमिस्टच्या आयडिओलॉजी बेसिक काय होतं, की बाबा ब्रिटिश सरकार हे आपण बघतोय की ते आधारलेलं होतं शोषणावर. ते एक वसाहतिक राज्य होतं. हां. त्यांचा जो काही साम्राज्यवादी भावनेतनं त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता स्थापन केलेली होती आणि भारताचा वसाहतीसारखा वापर करून भारताचं प्रचंड शोषण जे आहे ते ब्रिटिश करत होते. तर याच्यातून आपल्याला मुक्ती हवी असेल, तर ब्रिटिशांशी आपण लढा देणं आवश्यक आहे. मग तो लढा देणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त अर्ज विनंत्या करून ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य देतील किंवा स्वातंत्र्य खूप मोठा टप्पा झाला. त्याच्यापूर्वी राजकीय सुधारणा पण ते देतील, असं लोकांना वाटत नव्हतं. कारण ब्रिटिश डिले करत होते. म्हणजे पहिल्यांदा बघा, तुम्ही जर टप्पे बघितले असतील ना, पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना भारतातल्या लोकांना जागा देणं. मग त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळीकडे ब्रिटिश अधिकारीच होते. मग तिथं काही भारतीयांना अधिकार देणं. आय-सी-एस ची परीक्षा असायची. आता जी आय-ए-एस आपण परीक्षा म्हणतो, तसं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस नावाची परीक्षा होती. त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतीयांना प्रवेश नव्हता. फक्त इंग्लिश लोक जे असतील तेच हे करायचे. तर त्या सर्व्हिसमध्ये नंतर हळू भारतीयांना देखील त्यांनी अ, अ, म्हणजे प्रवेश दिला त्या परीक्षेमध्ये. आता ती परीक्षा दिली की मग डायरेक्ट भारतीयांना अ, हे होता येतंय. आवाज येतोय माझा? इंटरनेट कट झालं. येतोय आवाज? हॅलो. तर भारतीयांना त्यांनी आय-सी-एस ला प्रवेश दिला. त्याच पद्धतीनं जे सेशन कोर्ट्स असतात म्हणजे डिस्ट्रिक्ट लेव्हलचे कोर्ट्स असतील किंवा स्थानिक पातळीवरचे कोर्ट्स असतील, म्हणजे न्यायालय असतील, तिथं भारतीयांना त्यांनी नोकरी करायला प्रवेश दिला म्हणजे जज वगैरे होण्यासाठी. कारण त्याच्या आधी ती पण सोय जी आहे, ती पण संधी जी आहे ती भारतीयांना उपलब्ध नव्हती. तर ब्रिटिश हे स्वखुशीनं या पद्धतीने करणार नाही. त्यांच्यावर त्यासाठी दबाव आणणं गरजेचं आहे. त्यासाठी लढा देणं गरजेचं आहे, असं काही लोकांचं मत होतं आणि त्यामुळे त्यांना त्यांना जहालवादी असं म्हणायचे. हां. तर हे जहालवादी जे आहेत त्यांना अ, या भारतीयांच्या होणाऱ्या शोषणाची जाणीव होती आणि त्याच्या आधारावर त्यांनी आपले जे काही कार्यक्रम आहेत, हे कसं ब्रिटिशांशी लढा द्यायचा ते त्यांनी त्यातून ठरवलेलं होतं. मग त्यामध्ये काय आहे, की स्वदेशी आणि बहिष्कार हे 2 स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार असे हे 3 मुद्दे जे आहेत ते त्यांच्यामध्ये महत्त्वाचे होते. म्हणजे ते काय करायचे, की त्यांनी स्वदेशी वस्तू आपण वापरावा वापरावं काय आणि त्याच्यातून भारतातले जे उद्योगधंदे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना ते पैसे मिळावेत, त्यांचं उत्पन्न वाढावं या दृष्टीनं प्रयत्न करायचा. विदेशी कपड्यांवर मग बहिष्कार टाकायचा. विदेशी कापड असेल, विदेशी वस्तू असतील, तर त्याच्यावर बहिष्कार टाकायचा. आणि तिसरं जे होतं राष्ट्रीय शिक्षण. म्हणजे वासाहतिक शिक्षण, वासाहतिक आधुनिक शिक्षण आहे, ज्याच्यातनं या लोकांना प्रेरणा मिळालेली होती आपलं राष्ट्रवाद हे करायचं. पण ते शिक्षण मुळात ब्रिटिशांचं काय म्हणतात त्याला, ब्रिटिशांची चाकरी करण्यासाठी लोक निर्माण व्हावेत यासाठी ते तयार केलेलं होतं. हां. तर त्याच्यातनं जरी यांनी मुक्तिवादी विचार मिळाला असला, तरी त्या शिक्षणाचा मूळ उद्देश हा
ब्रिटिशांना जे त्यांना हवे असलेले विचारांचे लोक जे आहेत ते निर्माण व्हावेत या पद्धतीचं अजेंडा होता. त्यामुळे आपण आपल्या शाळा उभ्या केल्या पाहिजेत. आपले कॉलेजेस उभे केले पाहिजेत आणि त्यात आपल्या देशाचं शिक्षण जे आहे, आपल्या देशाला हितकारक असलेलं, आपल्या लोकांना हितकारक असलेलं, आपल्या राष्ट्राचा अ, गौरव करणारं शिक्षण जे आहे ते आपण द्यायला हवं. असं या लोकांना वाटत होतं आणि त्यातून मग राष्ट्रीय शिक्षण जे आहे, ते त्यांनी सुरू केलं. म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल, वी नावाची शाळा आहे. खूप फेमस आहे. नूतन मराठी विद्यालय असं त्याचं नाव आहे. हे लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी सुरू केलेले शाळा होती. तर ही या राष्ट्रीय शिक्षणाच्या याच्यामध्ये तयार झालेली होती. आणि त्याच्यानंतर या लोकांनी फर्ग्युसन कॉलेज सारखं कॉलेज असेल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे, ती त्या काळामध्ये स्थापन झालेली आपल्याला दिसतं. की यामध्ये म्हणजे कसं आहे, की आपण शाळा उभ्या कराव्या, आपण कॉलेजेस उभी करावे आणि त्यात मग राष्ट्रीय शिक्षण द्यावं, असं एक धोरण जे आहे ते यांनी केलेलं होतं. एक्स्ट्रीमिस्ट लोकांच्या या कामामुळे म्हणजे कसं आहे बघा, मला आपण यांचं बघू, मावळवाद्यांचं. आता समजा, की भारतातल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये इथले स्थानिक जे लोक आहेत, त्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवं, तिथल्या कौन्सिलमध्ये ते जायला हवेत. यासाठी ब्रिटिश शासनाला आम्ही हे म्हणजे या अर्जाद्वारे विनंती करतोय, हे निवेदन त्यांना देतोय. निवेदन द्यायला किती लोक जाणार? 5 लोकं, 6 लोकं, 10 लोकं, 20 लोकं, बरोबर? त्याच वेळी हे मॉडरेट्स लोकांची कामाची पद्धत किंवा त्यांची स्ट्रॅटेजी. त्यावेळी एक्स्ट्रीमिस्ट काय करतात? एक्स्ट्रीमिस्ट म्हणतात, की आपण आज अ, परदेशी कापडांची होळी करणार आहोत. मग ते परदेशी कापडांचा बहिष्कार करून त्याची होळी करतात. मग त्यात लोक काय करतात? आपले सगळे घरातले विदेशी कापड जे आहे ते आणून त्या होळीमध्ये जाळून टाकतात किंवा आणखी काय करतील, की आपण ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकणार आहोत. मग ते सगळ्यांना तशी भावना येते, की आपण हे बहिष्कार टाकायचा आहे. आपण हे माल खरेदी करायचा नाही. त्यासोबतच अजून एक काय पद्धत आहे, की हरताळ करायचं. हां, ते मगाशी सांगायचा मुद्दा. म्हणजे स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि हरताळ. हं. हरताळ म्हणजे काय? संप पुकारायचा. मग हे कामगार वगैरे असतील ना, ते संप पुकारायचे त्यांच्या राजकीय मागण्यांसाठी. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक मोठ्या जनसमुदायाचं सहभागिता त्याच्यामध्ये आपण हे करावी लागते, घ्यावी लागते. ती एक या रा जहालवाद्यांच्या जे काही ते टॅक्टिक वापरायचे, जी स्ट्रॅटेजी वापरायचे त्याच्यामध्ये ती असायची. आणि त्यामुळे काय की जहालवाद्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाठिंबा लोकांच्या मधनं मिळत होता. म्हणून लोकमान्य टिळकांना लोकमान्य जे म्हटलं गेलं, की ते त्यामुळे म्हटलं गेलं. लोकमान्य टिळकांच्या आधी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील, त्याच्यानंतर गोखले असतील, हं, गोपाळकृष्ण गोखले असतील, हे मवाळ पंथातले लोक होते. तर हे अर्ज-विरुद्ध या पद्धतीनं ते काम करायचे. पण टिळकांनी त्याच्यामध्ये बहिष्कार, हरताळ, हां, ते वर्तमानपत्रात जहाल लेख लिहिणं, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं आणल्या आणि त्यामुळे काय झालं, की लोकांची सहभागिता जी आहे, ती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती वाढावी म्हणून टिळकांनी पण प्रयत्न केले. टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव हे असे 2 उत्सव सुरू केले आणि ते फक्त महाराष्ट्रात नाही केले. हां, म्हणजे शिवजयंती उत्सव त्यांनी बंगालमध्ये देखील साजरा केला. हां, तिकडे पण देखील साजरा करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तर हे लोकांनी एकत्र यावं, त्यातून लोकांच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी, राष्ट्रीय जागृती व्हावी. तर या दृष्टीने त्यांनी ते काम केलेलं होतं. मग या एक्स्ट्रीमिस्ट जे आहेत, जहालवादी जे आहेत, त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रिब्युशन काय असेल, की जे उच्च शिक्षित मध्यमवर्गीय लोक होते, हां, त्यांच्यापुरती ही राष्ट्रीय चळवळ सुरुवातीच्या काळामध्ये मर्यादित होती. झालवाद्यांच्या या सगळ्या कार्यक्रमामुळे, त्यांच्या या सगळ्या अ, आंदोलनाच्या पद्धतीमुळे जनसमुदाय म्हणजे त्यामध्ये कामगार असतील, अ, काही छोटे व्यापारी असतील, हां, दुकानदार असतील, त्यांचा देखील सहभाग जो आहे तो या आंदोलनामध्ये होऊ लागला.
आणि हे जहालवाद्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आपण अशा पद्धतीनं हा पेपर जे आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतली. तुम्हाला काही शंका आहेत त्याच्याबद्दल? या पेपरमध्ये फक्त आता 2 घटक आहेत. तुम्हाला जे पुस्तक मिळालेलं आहे, भारतीय राष्ट्रवादाचा उदय, त्याच्यातले शेवटचे 2 घटक जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायचे आहेत. हे ते 2 घटक होते. हं. चला, कुणाला काही शंका असतील तर विचारा. नसेल तर आपण आज या घटकाबद्दलचं बोलणं थांबवूया आणि मग दुसरा जो घटक आहे, दुसरा जो पेपर आहे त्याच्याबद्दल चर्चा करू. काही म्हणजे अजिबातच शंका नाही काही? हॅलो सर, हां, बोला. ते जहालमतवादी मावळमतवादी ते फरक स्पष्ट करायसाठी संदर्भासारखं एक्सप्लेनेशन करायचंय ना सर ते. कशामध्ये? मला प्रश्न नाही कळाला तुमचा. तर प्रश्न रिपीट करा ना. तुम्हाला दिसेल. सर जहालवादी आणि मवाळवादी या प्रश्नावर म्हणजे आपल्याला ब्रॉड क्वेश्चन मध्ये येऊ शकतं ना सर हे दोन. येऊ शकतो की. येऊ शकतो. ठीक. येऊ शकतो. म्हणजे दोघींचा फरक स्पष्ट करा म्हणतील. हा, असं पण येऊ शकतं किंवा मोठ्या मोठ्या प्रश्नामध्ये ना हो, येऊ शकतं. 20 मार्काला. येऊ शकतं. सर थोडस पुनरुत्थानवादाविषयी सांगा ना. हं? पुनरुत्थानवाद. पुनरुत्थानवाद. पुनरुत्थानवाद हा. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण रिवायवलिझम असं म्हणतो. हां, म्हणजे काय झालं होतं की भारतामध्ये तुम्ही जर समजा मागच्या सेमिस्टर तुम्हाला रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर झालाय ना? तुम्ही माईक बंद करा तुमचा. शुभांगी कुंभार तुझं झालाय ना मागच्या वेळी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर? झालाय सर. हां, मग त्याच्यात काय काय शिकलोय आपण? त्याच्यातलं इतिहास लेखनामध्ये काय काय शिकलोय? काय आठवतंय? इतिहास लेखनामध्ये स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे केम्ब्रिज वगैरे त्याच्या संदर्भातलं, मग त्यानंतर सबाल्टर्न, वंचितांचा इतिहास वगैरे ते इतिहास लेखनामध्येच होतं ना सर. त्याच्या आधी काय नाही शिकलो? त्याच्या आधी अजून काहीतरी शिकलो असेल बघा इतिहास लेखनामध्ये. हम्म. 2 भाग होते इतिहास लेखनाचे. बरोबर ना? 2 भागात होते इतिहास लेखन. का एकाच भागात होतं? मला वाटतं 2 भागामध्ये होतं सर, 2 भागांमध्ये. बरं. मग काय शिकलो होतो त्यात? अजून काहीतरी आठवून बघा. नाही सर जास्त काय आठवत. अजून कुणाला आठवतंय? कुणी सांगू शकतं? अजून कुठलं इतिहास लेखन आपण शिकलेलो होतो? यांनी 3 नावं सांगितली. सबाल्टर्न सांगितलं, स्त्रीवादी सांगितलं, केम्ब्रिज इतिहास लेखन सांगितलं. अजून कुठली इतिहास लेखन? राष्ट्रवादी, मार्क्सवादी आणि 5 झाले. अजून? सांगा बरं अजून कुणाला काय आठवत असेल सांगा. हे बघा केम्ब्रिज. हां. केम्ब्रिज इतिहास केम्ब्रिज इतिहास. केम्ब्रिजचं सांगितलं की. अजून? सांगा इतर कुणाला पण आठवत असेल तर सांगा त्यांनी. काय काय कुठलं आपण इतिहास लेखन शिकलोय अजून? यांनी सांगितलेले 5 सांगितले. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा सांगितलं स्त्रीवादी सांगितलं, त्याच्यानंतर सबाल्टर्न सांगितलं, त्याच्यानंतर केम्ब्रिज सांगितलं, त्याच्यानंतर राष्ट्रवादी सांगितलं, त्याच्यानंतर सांगितलं कुठलं सांगितलं त्याच्यानंतर राष्ट्रवादी सांगितलं हा आणि मार्क्सवादी सांगितलं. अजून कुठले आपण शिकलोय? साम्राज्यवादी इतिहास लेखन शिकलोय आपण? शिकलोय? साम्राज्यवादी इतिहास लेखन किंवा आधुनिक भारतीय इतिहास लेखनामध्ये आपण पौरात्यवादी इतिहास लेखन शिकलोय. शिकलोय काय? म्हणजे मला मला परत कारण जुने सिलेबस पण त्याच्यामध्ये होते. तुम्हाला आठवत असेल. हो बरं. बरोबर आहे. हां, त्याच्यामध्ये आपण काय हो शिकलोय? हो. ब्रिटिशांनी इतिहास लेखन करताना भारतीय परंपरांना खूप
नावं ठेवली. म्हणजे साम्राज्यवादी इतिहासकारांनी नावं ठेवली. ठीक आहे. की तुम्ही लढाईत हारला, तुमच्यावर दुसऱ्यांनी वर्चस्व गाजवलं, ब्रिटिशांनी तुमचा पराभव करून ब्रिटिश इथं सत्तासीन झालेले आहेत. बरोबर आहे. आणि त्यामुळं तुमचं जो काही परंपरा आहे, तुमची संस्कृती आहे, ती मागासलेली आहे. तुमचा धर्म मागासलेला आहे. अशा पद्धतीने ते आर्ग्युमेंट ब्रिटिशांचं होतं. ब्रिटिश भारतात येईपर्यंत भारतामध्ये सर्व संस्था, समाज व्यवस्था, समाजाच्या चालीरीती या मागासलेल्या होत्या. म्हणजे काय? बालविवाह असेल, कन्या, काय म्हणतात त्याला, अं, त्याला काय म्हणतात? बालविवाह बालहत्या. नाही, नाही, नाही. बालविवाह. बालहत्या. बालहत्या. हां, म्हणजे मुली जन्माला आल्या की त्यांना मारलं जायचं. हां, त्याच्यानंतर सतीची प्रथा होती. हां, स्वप्नाची प्रथा होती. बरोबर आहे. जट अस्पृश्यता होती. जट प्रथा पण होती सर. हां. कसली? ती जट प्रथा होती बघा. म्हणजे कसली? म्हणजे जुन्या काळामध्ये जर मुलींच्या केसामध्ये जर अशी जट असल्यासारखी होती तर ते हां. देवाला वगैरे. हा. देवदासीच्या संदर्भात जे असतं. हां, ठीक आहे. ती पण होती. हां, त्याच्यानंतर होती सती जाणे. सती जाणे. सती जाणे होतं. त्याच्यानंतर होतं याची जरट विवाहाची प्रथा होती. म्हणजे पुरुष जो आहे तो एकदम वयस्कर असायचा. त्याचे 1-2 लग्न होऊन त्याच्या पत्नी एक्सपायर झालेल्या असायच्या आणि एकदम नवीन, म्हणजे काय म्हणतात त्याला, कमी वयाच्या मुलीशी त्याची लग्न करून विवाह कर. द्यायची. हो की नाही? किंवा अनेक विवाह पण करायचे. तर या सगळ्या ज्या गोष्टी होत्या या भारतामध्ये होत्या. आणि मग ब्रिटिश त्याच्यावर खूप टीका करायचे. आता ज्यावेळी आपल्या समाजावर, आपल्या धर्मावर माईक बंद करता येतं? हा, ओके सर. टीका होते, तर त्याच्यामध्ये काय होतं की मग आपण त्याचा एक विचार करतो की मग याचं काय करणार. मग काही वेळा आपण त्याच्या डिफेन्स मध्ये जातो. मग त्याच्यामध्ये मग आपण काय करतो की त्याला प्रतिकार करण्यासाठी त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. मग बचावासाठी मग अं, किंवा आपल्याला पण असं वाटतं की नाही, अरे आपलं खूपच वाईट आहे, मग याच्यात सुधारणा पण व्हावी असं पण आपल्याला वाटत असतं. मग ते आपल्या धर्माच्या, आपल्या संस्कृतीच्या, परंपरांच्या कक्षेमध्ये ती सुधारणा व्हावी, तेवढ्या त्या कक्षेमध्ये व्हावी, असं पण आपण बघतोय. त्याच वेळी काय होत होतं की धर्मांतर जे आहे, ख्रिश्चन धर्म जे मिशनऱ्यांचं कार्य चालू होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं धर्मांतर पण या काळात होतं. अस्पृश्य समाजातले बरेच लोक ख्रिश्चन अस्पृश्यतेच्या याला कंटाळून ख्रिश्चन धर्म स्वीकारत होते. अशा खूप गोष्टी झाल्या. काही शिकलेले लोक जे होते, तर त्यांनी देखील आपल्या धर्मातल्या ज्या चालीरीती आहेत त्याला कंटाळून हे धर्म स्वीकारत होते. उदाहरणार्थ पंडिता रमाबाई असतील, रेव्हरंड टिळक असतील, अशा लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता. तर याच्यातनं समाजामध्ये मोठ्या प्रमाणात घुसळंजी निर्माण झालेली आहे. तर आपला जो धर्म आहे त्याच्यामध्ये या चालीरीती आधीपासून होत्या का? पूर्वीपासून होत्या का? म्हणजे असं आधीपासून आपण मागासलेले आहोत का? तर याचा एक विचार जो आहे, याचा जो विचार आहे याच्या संदर्भातला, तो लोकांनी करायला सुरुवात केली. आणि त्याच्यातनं काय झालं की तो विचार करत असल्यामुळं आपल्या आपला जो इतिहास आहे, आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा जो इतिहास आहे, आपल्या इथल्या चालीरीतींचा इतिहास आहे, त्याचा अभ्यास भारतीयांनी केला. आणि मग काय होतं, वेद काळात काय होतं, ज्या स्मृती होत्या, मनुस्मृती असेल किंवा यज्ञवाक्याची स्मृती असेल, तर अशा ज्या स्मृती म्हणजे कायदा बनवण्याचं, काही कोडिफिकेशन करायचं कायद्यांचं, त्या सगळ्या जे टेक्स्ट म्हणजे ग्रंथ जे पूर्वी लिहिले गेलेले होते, त्याचा त्या लोकांनी अभ्यास केला. मग कुणी म्हणलं की स्त्रियांना अं, शिक्षणाचा अधिकार नाही, तर मग आपण म्हणतो की नाही, वेदामध्ये काही स्त्रिया होत्या, त्यांना त्या संस्कृत शिकलेल्या होत्या, त्यांनी देखील वैदिक स्मृतींची रचना केलेली होती, हे आपण सांगतो. त्यासोबतच आपण असं पण बघतो की बऱ्याचदा काय होतं की अस्पृश्यता प्रथा होती. तर जाती व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे म्हणून अस्पृश्यता आहे असं नाही. मग प्राचीन काळातला अभ्यास करून सांगणार आपण की नाही, तिकडं वर्णाश्रम व्यवस्था होती आणि वर्ण हे व्यवसायावरनं ठरत होते. नंतर मात्र काय झालं की
समाजात अनिष्ट चालीरीती आल्या आणि मग जात जी आहे किंवा वर्ण जो आहे तो जन्मदा होऊ लागला. हा आणि मग त्यांच्यावर त्यांच्या कामामुळे अस्पृश्यता लादली गेली असं ते सांगले. ही जी सगळी घुसळण जी आहे ती या हिंदू पुनरुत्थानवाद जो आहे त्याच्यामध्ये झाली. आणि त्याच्यामध्ये आपण दुसरं पण बघतो की आर्य समाज जे आहे आर्य समाजने परत वेदांकडे चला अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट केलं की वेदामधलं ज्ञान जे आहे ते चांगल्या प्रतीचं ज्ञान आहे आणि त्याच्यातनं ते चांगले होते आणि नंतरच्या काळात बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये या समाजामध्ये आल्या आणि त्यातनं जाती व्यवस्था असेल, बालविवाह असेल किंवा हे जे काही स्त्रियांच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, या सगळ्या त्याच्यामध्ये नंतरच्या काळात आल्या असं त्यांनी आर्ग्युमेंट केलं. त्यामुळं आर्य म्हणून त्याचं नाव आर्य समाज आहे. हा म्हणजे वेद काळातल्या ज्या आहेत त्या त्या पद्धतीने आपण आचरण ठेवावं असं त्यांना वाटत होतं. तर या पद्धतीने हा पुनरुत्थानवाद जो आहे तो आपल्याला झालेला दिसतो. आणि मग म्हणजे प्रत्येक जण कसं आहे की जी नवीन व्यवस्था निर्माण झाली, जे नवीन बदल आले, आपल्याला काही गोष्टी वाईट आहेत हे कळायला सुरू झालं. तर काही गोष्टी आपल्याकडे चांगल्या होत्या, त्याच्याबद्दलचं आपलं ज्ञान याच्यातून आलं. तर ही जी सगळी गोष्ट झाली याला पुनरुत्थानवाद आपण असं म्हणतो. ठीक आहे. अजून काय शंका आहे? बोला अजून कुणाला काय ऍड करायचं असेल याच्यामध्ये काही अजून तुमचं काही मत मांडायचं असेल म्हणजे आपल्या सगळ्यांनाच थोडं त्याचा उपयोग होईल या चर्चेचा. बोला काय. बोला काय असेल तर बोला अजून कुणाला काही शंका असतील. सांगा बघू. नाही कुणाला काही शंका. ठीक आहे. तर आपण मग या जो आपला राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया 1885 ते 1905. तर हा जो अजून एक एक्स्ट्रीमिस्ट एक अजून एक कॉन्ट्रीब्युशन सांगतो की मग मासेस जे आहेत त्याला आपण लोक म्हणतो जनसमुदाय जो आहे तो याच्यामध्ये पार्टिसिपेशन याच्यामध्ये झालं आणि त्याच्यानंतर मग गांधी आले. लोकमान्य टिळक 1920 ला ते वारले आणि त्याच्यानंतर त्याच काळात गांधी 1916 ला भारतात परत आले आफ्रिकेतनं आणि मग गांधींनी काही वेगळ्या पद्धतीनं लढे उभारले. तर त्यावेळी ह्या ज्या मावळवाद जहालवाद्यांनी जी काही भूमी तयार केलेली होती त्याचा देखील त्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला होता आणि तीच मग आपली स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती सुरू झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मवाळवाद्यांच्यामुळं भारतात राष्ट्रवादी जागृती आणि ते त्याचा राष्ट्रवादाचा विचार आणि आपले हितसंबंध ब्रिटिशांपुढे मांडणं, आपल्या मागण्या मांडणं याचं हा अडोकेसी म्हणतो की मी त्याला अडोकेसी हा इंग्लिश शब्द आहे त्याच्यामध्ये. तो त्याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावा करणं या गोष्टी मवाळवाद्यांच्यामुळं झाल्या. त्याला एक मोठं व्यापक स्वरूप, त्याला एक लढाऊ स्वरूप जे आहे ते जहालवाद्यांच्यामुळं मिळालं आणि गांधीजींनी मग त्यांच्या हे जहालवादी म्हणजे तसं पाहायला गेलं की त्यांची आंदोलनाची पद्धत जरी आपण पाहिली गांधींची ती आपल्याला मवाळवादी वाटू शकते. पण तो लढा जो आहे त्याची जी पोझिशन ती आहे ती जहालांच्या पुढची आहे. म्हणजे जहालांनी स्वराज्याची मागणी केली. साम्राज्याच्या अंतर्गत राज्यकारभार करता येईल अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. गांधीजींच्या काळात ती संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी झाली. ब्रिटिशांशी कुठल्याही पद्धतीचं तडजोड करायची नाही. म्हणजे सविनय कायदेभंग असेल, असहकार असेल, चले जाव म्हणून हे पुढचा टप्पा गाठला गेला. म्हणजे हे अशा पद्धतीनं आपलं जे स्वातंत्र्य आंदोलन आहे ते असं 3-4 टप्प्यामध्ये हे विकसित झालं आणि त्याचा आपल्याला
याच्या माध्यमातून आपल्याला आढावा घेता आला. म्हणजे हे बरं झालं की कालचा आपण तो पेपर आणि आजचा हा पेपर असं आपल्याला लगेच चर्चा करता आली. त्यामुळे तो जर आपल्याला समजून घ्यायला बरं झालं. म्हणजे तुम्हाला समजला मी जे काही सांगितलं त्याच्यातलं? काय तुम्हाला काही खूप कॉम्प्लिकेटेड वाटलं? म्हणजे काही कळालेलं नाहीये. कुणीच काही बोलत नाही याचा अर्थ काहीच कळालेलं नाही. बरं ठीक आहे. काही कळालेलं नाही म्हणताय? लक्षात आलं ना आपण काय नेमकी चर्चा करतोय? जे काही टप्पे जे हो सर. हं, ठीक ठीक आहे. तर आता आपण आपण काय करूया 12:40 झालेत. तर आपल्याला अजून एका पेपरचा आपण बघणार होतो. तो पण याच्याशी कनेक्टेड आहे म्हणून मी आजच तो घ्यावा असं माझ्या डोक्यात होतं. काय. तर ते आपण थोडक्यात त्याच्याबद्दल पण माहिती घेऊया. हां? तर मी फक्त एक 10 ते 15 सेकंदात मी परत जॉइन होतो तुम्हाला. हं? आपण परत चालू करू.